राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या 2 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहेत. मात्र अकोल्यातील मूर्तिजापूर नगर परिषद अंतर्गत आज ज्या प्रकारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मशिनीचा सील बंद करता सर्व उमेदवारांना एकत्र बोलवण्यात आलं होतं. यावेळी महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा गटाच्या उमेदवारांनी आज चक्क या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आपण हे सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार जर आहे तर होणारे जे 2 डिसेंबरला निवडणूक संपन्न होणार आहे ती बॅलेट पेपरवर घ्यावी. त्याचप्रमाणे निवडणूक यादीमध्ये मोठा घोळ आहे हे त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. काय नेमका हा प्रकार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आपल्यानुसार मतदार यादीमध्ये मोठा घोळ झालेला आहे असं आपण बोललेलं आहे. बरोबर आहे ना. कशा प्रकारचा घोळ आहे हा? घोळ म्हणजे एकाच कुटुंबातले 2-3 प्रभागात नाव विखुरले गेले. ज्या एकाच व्यक्तीनं 200-200, 300 लोकांच्या तक्रारी केल्या आणि त्यांनाच बसून सर्व निरसन केलं. म्हणजे आपले वकील असं वाटतं आम्हाला याचं मत भेटत नाही तर त्याच्या घराचे अर्ज करायचे, असंख्य वाडात विकृत करून टाकायचे नावात ते. आणि जे 26 तारखेला संध्याकाळी निशाणा दिल्या आणि 2 तारखेला मतदार आहे. 40,000चा मतदारसंघ आहे, मतदार आहेत. 40,000 एखाद्या अपक्ष उमेदवार नगर परिषदेची अध्यक्ष निवडणूक तो पोहोचू शकते, प्रचार करू शकते 4 दिवसात. मग ही लोकशाहीच नाही, हुकुमशाहीच आहे. निवडणूकच नाही घ्यायचं ना. प्रत्येक लोकशाहीतनी सगळ्याला संधी भेटायला पाहिजे. एखादा अपक्ष बरेच उमेदवार आहे यायची या भारतीय जनता पक्षाचं यांचं ऑलरेडी सर्व हे असते. नवीन नौका उमेदवार जर उभा राहिला तर त्याला संधीच नाही प्रचार करायला. 4 दिवसात तू काय करू शकते? नेमका हा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक आतापर्यंत असा प्रकार झालाच नाही ना. 15 दिवस कमीत कमी प्रचाराला भेटायचे, 10 दिवस ते भेटायचे की नाही. आता फक्त 4 दिवस भेटणार आहे. 27, 28, 29, 30 5 दिवस प्रचार झाला ना. 26 तारखेला संध्याकाळी निशाण्या भेटल्या. 27 पासून प्रचार सुरू झाला. मग किती दिवस झाले? एवढ्या दिवसात 40,000 लोकसंख्येचा प्रचार होऊ शकते काय? मग ही लोकशाहीच नाही, हुकुमशाही झाली. आताच आरोप केलेला आहे की घर फोडण्याचं काम हे मतदार यादीच्या माध्यमातून झालेलं आहे. हो, असं आता सामान्य मतदाराला वाटायला लागलेलं आहे की परस्पर कुठलाही अर्ज न करता एकाच फॅमिलीमधले 2 मेंबरचं नाव प्रभाग 3 मध्ये जाणे किंवा 5 मध्ये जाणे, आई वडिलाचं त्या प्रभागात राहणे आणि सुने सासूचं दुसऱ्या प्रभागात जाणे, किंवा एखाद्या मतदाराचा अधिकार त्याला न कळवता मतदानापासून त्याला डायरेक्ट वंचित करणे. आता माझं मतदानच गायब करून टाकलं, माझा निवडणूक क्रमांकच नाही आहे. का बरं? मग मी नगरपालिकेत वोटिंग नाही करायचं का? गेले मी 20 वर्षापासून वोटिंग करत आहे. गेल्या 20 वर्षापासून मी वोटिंग करत असताना सुद्धा यावेळेला माझं मतदार यादीतून नाव वगळलं गेलं, नव्हेच तर मतदार यादीतून घर फोडण्याचं कार्य केलं असं या ठिकाणी व्यक्त झालेले आहे. सर्वसामान्य नागरिकांचा असा आरोप होत आहे की एकाच घरातील 5 व्यक्ती जर असतील तर त्यातले 3 वेगळ्या प्रभागामध्ये आणि 2 वेगळ्या प्रभागामध्ये असा प्रकार मतदार यादीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केला असावा असा एक आरोप सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने असेल अथवा विरोधी पक्ष नेत्यांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रतीक पुरेकर, टॉप न्यूज मराठी, अकोला. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.